शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात कांद्याचे दर काही ठिकाणी सुधारणा होताना दिसत आहे. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. कांद्याची बातमी जाणून घेण्यापूर्वी अजून एक दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी ताबडतोब सांगतो, लगेच त्यानंतर कांद्याचे भाव. पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना अल्प प्रतिसाद लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलैवरून 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी ही माहिती दिली. तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता आणि इतर कारणामुळे अनेक शेतकरी अर्ज करू शकले नसल्याने आता ते त्यांना खुले करून देण्यात आलेले आहे. आता वळूया कांद्याच्या भावाकडे. पटापट भाव बघूया मित्रांनो. पूर्ण बाजार समितीचे कोल्हापूर येथे कांदा जास्तीत जास्त 2800 रुपये, त्यानंतर अकोला येथे जास्तीत जास्त 2500 रुपये, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जास्तीत जास्त 2500 रुपये, त्यानंतर चंद्रपूर गजवड जास्तीत जास्त 3800 रुपये, त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त 2500 रुपये, त्यानंतर विटा येथे जास्तीत जास्त 3000 रुपये, त्यानंतर राहता येथे जास्तीत जास्त 2000 रुपये, त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त 2600 रुपये, कराड येथे हलवा जातीचा कांदा जास्तीत जास्त 2500 रुपये, त्यानंतर सोलापूर येथे लाल कांदा जास्तीत जास्त 3500 रुपये, त्यानंतर धुळे येथे लाल कांदा जास्तीत जास्त 2400 रुपये, त्यानंतर जळगाव येथे लाल कांदा जास्तीत जास्त 2377 रुपये, त्यानंतर धाराशिव येथे लाल कांदा जास्तीत जास्त 2800 रुपये, त्यानंतर नागपूर येथे लाल कांदा जास्तीत जास्त 2800 रुपये, त्यानंतर शिरपूर लाल कांदा जास्तीत जास्त 2425 रुपये, त्यानंतर हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त 3000 रुपये, त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 3800 रुपये, सांगली फळ भाजीपाला जास्तीत जास्त 2700 रुपये, त्यानंतर पुणे पिंपरी जास्तीत जास्त 2600 रुपये, त्यानंतर पुणे मांजरी जास्तीत जास्त 2600 रुपये, त्यानंतर पुणे मोशी जास्तीत जास्त 3000 रुपये, त्यानंतर जामखेड येथे जास्तीत जास्त 2350 रुपये, त्यानंतर वडगाव पेठ लोकल कांदा जास्तीत जास्त 2900 रुपये, त्यानंतर वाई येथे लोकल कांदा जास्तीत जास्त 2800 रुपये, त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा जास्तीत जास्त 2550 रुपये, त्यानंतर बारामती जवळची नंबर 1 जातीचा कांदा 2600 रुपये, त्यानंतर शेवगाव येथे नंबर 1 जातीचा कांदा 2800 रुपये, त्यानंतर शेवगाव नंबर 2चा कांदा 2000 रुपये, त्यानंतर नागपूर पांढरा कांदा 3500 रुपये, त्यानंतर पुढील बाजार समिती अहिल्यानगर उन्हाळी कांदा 2700 रुपये, त्यानंतर येवला येथे उन्हाळी कांदा 2500 रुपये, त्यानंतर पुढील बाजार समिती येवला अंदरसूल उन्हाळी कांदा 2206 रुपये, त्यानंतर नाशिक येथे उन्हाळी कांदा 2500 रुपये, त्यानंतर लासलगाव येथे उन्हाळी कांदा 2399 रुपये, त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा 2370 रुपये, त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा 2221 रुपये, राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा 2700 रुपये, त्यानंतर कळवण येथे उन्हाळी कांदा 3410 रुपये, त्यानंतर मनमाड येथे उन्हाळी कांदा 2480 रुपये, त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा 2401 रुपये, त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा 2277 रुपये, त्यानंतर नेवासा गोडेगाव उन्हाळी कांदा 2500 रुपये, त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 3271 रुपये, त्यानंतर पिंपळगाव बसवंत सायकडा उन्हाळी कांदा 2200 रुपये, त्यानंतर साक्री उन्हाळी कांदा 2300 रुपये, त्यानंतर पुढील बाजार समिती रामटेक उन्हाळी कांदा 2200 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसाठी. धन्यवाद.